नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचं मनापासून अजून एकदा स्वागत, कारण की व्हिडिओला चांगला प्रतिसाद देता असाच प्रेम असू द्या मित्रांनो. तर बिग बॉसच्या घरामध्ये जे कालचा भाऊचा धक्का झाला त्यामध्ये अजून एक धक्का बसणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये मोठा बॉम्ब फुटणार आहे मित्रांनो. आता ते कोणता बॉम्ब आहे, कसला बॉम्ब आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर ते पॉइंट तुम्ही बिलकुलही मिस करताल मित्रांनो. डोंट फॉरगेट दिस व्हिडिओ. तर मित्रांनो, चला आपण न फालतू कुठं दुसरा टाइमपास न करता आपण मुद्द्याकडे वळूया. तर मित्रांनो, आपण रात्रीचा भाऊचा धक्का बघितला, त्यामध्ये असे काही इंटरेस्टिंग पार्ट झाले, त्यावरती आपण बोलणार नाही, कारण की ते तुम्ही बघितल्याच आहे. पण जे एविक्शन झालेलं आहे, जे एक्झिट झालेलं आहे, ते अनएक्सेप्टेड होतं, जे की आपण व्हिडिओ मध्ये बघितलं आणि वोटिंग ट्रेन मध्येही बघितलं मित्रांनो. आता बिग बॉसला जर एंटरटेनमेंट किंवा कॉमेडी किंवा टीआरपी पाहिजे असेल तर राखी सावंत पण या हप्त्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे होते मित्रांनो. कारण की कुठेतरी राखी सावंत असे मुद्दे उचलते ज्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये वादळ निर्माण होतं. त्यामुळे सोशल मीडियावरती असो या जिओ हॉटस्टार वरती असो, काहीतरी गोंधळ या टीआरपीचा पाऊस पडत असतो, ते फक्त राखी सावंतमुळे. तर हे राखी सावंत बिग बॉसच्या घरातून एक्झिट झालेली आहे. ही एक्झिट झाली जरी असली, प्रत्येक वेळेस ब्रीफ केस म्हणजे पैशाची बॅग घेऊन बिग बॉसच्या घरातून एक्झिट होत होती. पण यावेळेस बिग बॉसच्या घराला 7 लाख रुपये राखी सावंत देऊन गेले मित्रांनो. हे बिग बॉसच्या घरामध्ये हिस्ट्री मराठी बिग बॉस मध्ये हे मिड इव्हिक्शन पहिल्यांदाच होत आहे मित्रांनो. आणि हे इव्हिक्शन तुम्हाला सांगतो 24 ते 48 घंट्यामध्ये होणार आहे वोटिंग. आणि ही वोटिंग चालूच झालेली आहे मित्रांनो. तर तुम्ही कुणाला सपोर्ट करताय ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि ट्रॉफी कुणाला पाहिजे हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो, बिग बॉसच्या घरामध्ये सध्या जे सदस्य आहेत, जे टॉप 6 आहेत, ते टॉप 6 मित्रांनो तन्वी, राकेश बापट, रेवा, विशाल, अनुश्री आणि दीपालीताई, हे 6 सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये सध्या आहेत. पण यामध्ये तिकीट टू फिनालेची जागा पक्की करून घेतलेली तन्वी कोलते सेफ आहे. आणि दुसरे 5 सदस्य जे नॉमिनेट आहेत, यावरती आता एक्झिटची तलवार 24 ते 48 घंट्यापर्यंत लटकतच आहे मित्रांनो. आणि हे जे भाऊचा धक्का झाला, हे भाऊचा धक्का शेवटचाच आहे. यापुढे डायरेक्टली फिनाले, ग्रँड फिनाले होणार आहे मित्रांनो. यामुळे भाऊचा धक्का हा शेवटचाच होता. भाऊने कित्येक वेळेस सांगितले. ज्याला कोणाला माहिती नसेल हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, आता 5 सदस्य आहेत. तुम्हाला काय वाटत असेल यामध्ये आता टॉपला कोण आहे आणि बॉटमला कोण आहे, हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. कारण की बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत असं काही घडलंच नव्हतं. पण यामागे बिग बॉसचं मोठं कारण आहे. ते कारण नेमकं तुम्हाला सांगायचं झालं, थोडक्यातच सांगणार आहे मी. जे बिग बॉसनं ट्विस्ट आणला, या ट्विस्ट मध्ये काय होणार आहे, बिग बॉस ही शेवटच्या हप्त्यामध्ये वोटिंग असो या टीआरपी असो, ही मित्रांनो टॉपवर असणार आहे. कारण की महाराष्ट्र इंडस्ट्रीमध्ये या शोची टीआरपी टॉपलाच आहे. आणि यावेळेस तर मित्रांनो 1000 मिलियन व्ह्यूज भेटलेले आहेत टोटली ऑल सोशल मीडिया, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, युट्यूब असो, प्रत्येक वरून त्याला व्ह्यूज भेटले आहेत. टोटल व्ह्यूज बघायला गेलं तर 1000 मिलियन झालेले आहेत मित्रांनो. मित्रांनो, या प्रकारे बिग बॉसचा हा नवीन ट्विस्ट होता. आता यामध्ये तुम्हाला बघायला गेलं, राकेश बापट जे काही वाद झाला त्यामुळे तो शेवटपर्यंत टॉपलाच राहणार आहे मित्रांनो. विषय ट्रॉफीचा नाहीये. विषय ट्रॉफी जर बघायला गेलं तर राकेश बापट ट्रॉफी पासून इथभर लांब असू शकतो, फक्त इथभर. तर समजून घ्या तुम्ही पुढचं. आणि त्यानंतर या जे भाऊच्या धक्क्यावरती एविक्शन झालं, वोटिंग ट्रेंड नुसार जे वोटिंग झाली, असं मला वाटलंच नव्हतं की विशाल 2 नंबरला सेफ होईल मित्रांनो, पण तो झाला. आता हे बाकीचे सदस्य आहेत, टॉपला तर राकेश बापट आहेच. आता जे मनामध्ये ट्विस्ट होतील, यामधून जे वोटिंग होणार आहे, जे 48 घंट्यात या 24 घंट्यामध्ये, हे गेम नुसार वोटिंग होणार मित्रांनो. जे सदस्य गेम आणि जे गेम मध्ये सहभागी होतील आणि चांगल्या प्रकारे गेम खेळत, त्याला वोटिंग भेटणार आहे. हे बिग बॉसच्या जे काही सूत्रांकडून आपल्याला खबर आले तेच मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. आता बिग बॉस मध्ये आता जे नवीन टास्क होणार आहेत, त्यामध्ये राकेश बापट किती योगदान देईल, आणि खरंच यावेळेस पण राकेश बापट टॉपला राहणार आहे का. आता आपल्याला तर माहित आहे, टास्क असो, आता जे दावेदारीतून तर बाद झालेला आहे विशाल, त्याचा काही फरक पडत नाहीये. पण विशाल टास्क मध्ये चांगला खेळतोय आणि तो त्याला वोटिंग मध्ये सेफ होईल का, हा पण मेन मुद्दा आहे. आता तुम्हाला सांगतो, यामधले 5 सदस्यातून वीक सदस्य तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. ते वीक सदस्य आहेत दीपालीताई आणि रेवा. मधून एक सदस्य 48 ते 24 घंट्यामध्ये एक्झिट होणार आहे. हे कधी होणार आहे हे आपल्याला लवकरात लवकरच कळणार आहे मित्र. यावेळेस बिग बॉसच्या घरातून एक्झिट कोण होणार आहे हे नक्कीच कमेंट मध्ये तुमचं नाव मेन्शन करा मित्रांनो. मी त्याला नक्कीच रिप्लाय करेल. तुमच्या मत नक्की मांडा मित्रांनो. हे 2 जे सदस्य डेंजर झोन मध्ये आहेत, सध्याला जे वोटिंग ट्रेंड बघवत असो, या बिग बॉस कडून काही रिपोर्ट, जे बिग बॉसच्या सूत्रांकडून जे रिपोर्ट आलेले आहेत त्यानुसार जर बघायला 2 सदस्य डेंजर झोन मध्ये आहेत, ते म्हणजे रेवा कोरासे आणि दीपाली सय्यद. या दोघांमध्ये
सेफ कोण होणार याची टक्कर चांगल्याच प्रकारे लागत आहे आणि डेंजर झोनची तलवार यांच्यावरती 48 ते 24 घंटे लटकतच आहे मित्रांनो. तर तुमचं मत कुणाला जातंय ते कमेंट मध्ये नक्की मांडा आणि तुम्ही बिग बॉसच्या घरामधून बाहेर कुणाला बघताय ते पण मांडा आणि विनर कुणाला बघताय ते पण मांडा मित्रांनो, कारण तुमचा कमेंट खूप महत्वाचा आहे. आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.